नमस्कार मैत्रिणींनो, आरीबाई वैष्णवी या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत। आज मी तुम्हाला दाखवणार आहे जरदोशीची चटई, जी आपण वर्कमध्ये करतो। जी चटई असते पिकॉकला तुम्ही खाली त्याच्या पंखांवरती करतात, ती जरदोशीची चटई दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे ही नॉर्मल सुई, हा जरी थ्रेड जो आहे 423 नंबरचा, हा कॉटनचा दोरा लागणार आहे, आपला नॉर्मल दोरा। ही जरदोशी, ही आहे साधी जरदोशी। आणि त्यानंतर लागणार आहे 14.05 mm ची नीडल आणि मार्किंगसाठी पेन्सिल। आधी आपण अशी मार्किंग करून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण याला जरी थ्रेडनी चेन स्टिच टाकणार आहोत। आणि आधी आपण अशी चेन स्टिच टाकून घेणार आहोत। आपल्याला खालून आणि वरतून हे दोरा घट्ट पकडायचा आहे, म्हणजे चेन स्टिच आपली घट्ट येते। आता ही आपली चेन स्टिच करून झालेली आहे। आता आपण याच्यावरती मार्किंग करणार आहोत, लाईन्स अशा। ही असे मार्किंग करून घ्यायची आपली। हे असे मार्किंग करून घेणार आहोत आपण। हे असे मार्किंग करून घ्यायचे आपण। आता आपण जरदोशी घेऊया आणि ही पण जरदोशी आपण कट करून घ्यायची। आता आपण कट कसे करणार, तर हे असे माप घ्यायचे याच्यावरती आणि इथून कट करायचे। माप घेऊन जरदोशी कट करायची, म्हणजे आपली चटई व्यवस्थित येते। हे अशी कट करून घ्यायची। आता ही झाली या मापाची। आता आपण या मापाची कट करून घेऊया। माप घेऊन कट केलं तर जरदोशी वायालाही नाही जात आपली आणि फिनिशिंग चांगली येते। आता आपल्या सगळ्या जरदोशी कट करून झालेल्या आहे सगळ्या मापाच्या। आता आपल्याला घ्यायची आहे ही नॉर्मल सुई। त्याच्यामध्ये आपल्याला हा कॉटनचा साधा दोरा ओवून घ्यायचा आणि शेवटला गाठ मारून घ्यायची। आता नीट बघा काय करते। आता ही सुई आपण खालून इथून काढायची, इथून वरती, आणि आपल्याला ज्या मापाची आपण जरदोशी घेतली होती त्या मापाची इथं अशी फिक्स करून घ्यायची। याच्यामध्ये आपण या दोऱ्यामध्ये आपण ही जरदोशी ओवून घ्यायची आणि ही इथं फिक्स करायची।
या अशाच सगळ्या जरदोशी आपण फिक्स करून घेणार आहोत। ही 12 नंबरची नीडल आहे। आता हे आपले असे हे सगळे फिक्स करून झालेले आहे जरदोशी। आता आपण हे लहान साईजची जरदोशी कट करणार आहे। ही आता याचं माप तुम्ही कसं घेणार, तर याचं माप तुम्ही घ्यायचं स्केलनी, या पट्टीनी। हे तुम्ही अर्धा इंच कट करून घ्यायची, प्रत्येक जरदोशी अर्धा इंच कट करून घ्यायची। अशा मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। या सगळ्या अर्धा इंचाच्या आहे। अशा स्केलनी तुम्ही मोजून कट करून घ्या, म्हणजे तुमचा अंदाज चुकणार नाही आणि चटाईची फिनिशिंग पण छान येईल। तर मी या अशा कट करून घेतलेल्या आहेत सगळ्या। आता त्या दाखवते मी तुम्हाला कशा फिक्स करायच्या। आता हे तुम्ही कसं फिक्स करणार, तर एक जरदोशी सोडून थोडीशी जागा सोडायची, तिथे जरदोशी फिक्स करायची। ही अशी आता या जरदोशीच्या इथे मध्ये फिक्स करायची, इथे 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 जागा सोडायची आणि इथे फिक्स करायची। ही अशी ही झाली आपली जरदोशीची चटई।